कसायला जनावर घेऊन चालला किंवा असं दमदाटी देऊन त्याने आम्हाला मोबाईल घेतला, कोणाला फोन वगैरे काय करू दिलं नाही, काय नाही त्याने. पुन्हा हिथं आल्यावर ह्याने गाडी अडवली. मग आमच्या वेळेला मोबाईल घेतला, ड्रायव्हरला खाली ओढलं. हे जनावराला काय कमी आहे, काय जास्त आहे? आता 4 दिवस झाले ते जनावर वैरण नाही, पाणी नाही, काय नाही, हाय अशी जनावर आहे. गेल्या 2 दिवसांपासून एक आपण संपूर्ण महाराष्ट्रावर एक प्रकरण पाहतोय, ते म्हणजे शेतकऱ्यांची जी बैल आहेत ती गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवली आणि तुम्ही ती बैल कत्तलीसाठी घेऊन चाललाय असा त्यांच्यावरती आरोप केला. आणि आता ती बैल कोर्टाच्या ताब्यात आहेत. आपण या ठिकाणी पाहतोय की आता सध्या माजी मंत्री सदाभाऊ खोत या ठिकाणी येणार आहेत, भेट शेतकऱ्यांना देणार आहेत. मात्र ही जी परिस्थिती आहे राज्यभर, आपण पाहतोय की एकतर शेतकरी अडचणीत आहे, डिझेल पेट्रोल मिळत नाही. पुन्हा एकदा बैलांकडून मशागत करण्याचे दिवस आले आहेत. शेतकरी कसा बसा या उन्हाळ्यामध्ये, दुष्काळामध्ये स्ट्रगल करतोय आणि त्यांची अशा पद्धतीने अडवणूक केली जाते. नक्की काय प्रकरण घडलं होतं, कशा पद्धतीने त्यांची अडवणूक केली, काय काय चालतं ते आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊ. काय नाव आहे तुमचं? दत्तात्रय दादा कोळी. काय झालं होतं नक्की? बैल आम्ही घेऊन येत होतो. हा. घेऊन येत होतो आम्ही. हम्म. घेऊन येताना आम्ही व्यवस्थित वाहनवाला सांगून त्यातलाच, त्या भागातलाच पावत्याही व्यवस्थित करून त्या मालकाची नाव बिवा व्यवस्थित करून आम्ही गाडी भरून आलो. आणि आमची आता गाडी जर टायर फुटलं आमच्या शेटपळ पाट्या पलीकडे, तर आम्हाला तास 2 तास वेळ गेला. त्यातनं टायर कसं त्या ड्रायव्हरनं बसवून आणलं. पुन्हा हिथं आल्यावर ह्याने गाडी अडवली. मग आमच्या वेळेला मोबाईल घेतला, ड्रायव्हरला खाली ओढलं. आम्हाला असं करताय, तसं करताय, तुम्ही इकडे नेताय, तिकडे नेताय असं पोलीस स्टेशनला त्यांनी गाडी आणली. आणून पुन्हा किती कारवाई कुठे घेतली होती, कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बैल घेतली होती, किती रुपयाची बैल घेतली, तुम्ही किती बैल घेतली? 9 बैल घेतली होती. 2 हिरापूर बाजारातून घेतलेली. किंवा एका मालकाची घेतली नाहीत, वेगवेगळ्या मालकाची घेऊन अशी 9 केली. काय तुमची शेती काय आहे, काय तुम्ही म्हणजे कशासाठी, म्हणजे व्यवसायासाठी का शेतीसाठी? कसं? शेतीसाठी घेतली होती. कोणतं गाव तुमचं? दायटी, सांगोला तालुका. काय केवढ्याला मिळाली बैल? ती काय 1.5 लाखाची आहे, ती 1.25 लाखाची आहे, ती पहिला 1.10ची आहे, ती काही एका दरात संधी नाही. मग तुमची गाडी किती लोकांनी अडवली? 10-15 जण. काय काय म्हणत होते ती लोक? तुम्ही कसायला जनावर घेऊन चाललाय असं ते म्हणत होते. आई म्हणलं आम्ही शेतकरी आहे, सगळे आमच्याकडे रितसर पावते आहेत, सगळं आधार कार्ड नंबर आहे, सगळं व्यवस्थित आहे. ते म्हणले नाही तुम्ही काहीतरी लवाड बोलताय, हे करताय, ते करताय. आमचा मोबाईल ओळख घेतला त्याने, ड्रायव्हरला गाडीतनं ओढून घेतलं आणि त्याने डायरेक्ट पोलीस स्टेशनला गाडी नेली. तरी साहेब सुद्धा म्हणतो त्यांना हे कसाही जनावर नाही, हे नाही ते. त्यांच्यावर पण त्यांनी दबाव आणून त्याने गुन्हा दाखल केला. नंतर किती वाजताची घटना आहे हे? परवा संध्याकाळी 10च्या आसपासची घटना आहे. तुम्ही किती वाजता तिकडून येत होता? आम्ही तिकडून दुपार लवकर हल्लो होतो. गाडीचा घोटाळा टायर फुटल्यामुळे आम्हाला यायला वेळ झाला. त्यामुळे आम्हाला इथं पंढरपूर मध्ये यायला संध्याकाळी 10 वाजले. संध्याकाळी 10 वाजता आलो इथं अर्बन बँकेपाशी त्यांनी आमची गाडी धरली. पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये अर्बन बँकेपाशी गाडी धरल्यानंतर त्याने आम्हाला तिथनं कसायला जनावर घेऊन चालला किंवा असं दमदाटी देऊन त्याने आम्हाला मोबाईल घेतला, कोणाला फोन वगैरे काय करू दिलं नाही, काय नाही त्याने. आणि ड्रायव्हरला खाली ओढलं, स्वतः त्याने बसून गाडी पोलीस स्टेशनला घेऊन आली. आणि काय गुन्हा दाखल केला? तुम्ही जनावर कसायला घेऊन चालला असं गुन्हा दाखल त्याने केला. पोलीस स्टेशनला तुम्ही ती पावती रितसर दाखवली. शेतकरी, आता तुम्ही सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी आहेत, तुमच्यातले स्थानिक आमदार असतील, पंढरपूरचे आमदार असतील किंवा कुठले पण नेत्यांनी या गोष्टीमध्ये पोलीस स्टेशनला सांगितलं नाही? हो सांगितलं, पण त्याने ऐकलंच नाही. कुणी? बजरंग दलवाल्याने. त्याने ऐकायची त्यांची कॅपॅसिटीच नव्हती. सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांनी प्रयत्न केला. पहाटे 3 पर्यंत त्यांना विनवणी करत होते. ही जनावर काय अशी कसाही नव्हती किंवा ही शेतकरी आहेत, तुम्ही काय हे करू नका. तरी पण त्याने पहाटे 3-3:30 वाजता त्यांनी गुन्हा दाखल केला. आता कोर्टात आहे. काय सांगितलं कोर्टाने? म्हणजे जनावर आता कुठं ताब्यात आहेत, कुणाच्या ताब्यात आहेत, कोण त्यांना चारा पाणी कोण देतोय? चारा पाणी आम्ही करते. मग आता कुणी केलं पाहिजे चारा पाणी आता सध्या? आता काय ज्यांनी उतरले त्यांनी केला पाहिजे. आता त्यांनी गोवंश आहेत त्यांचे म्हणलं, त्यांनी आता उतरवून घेतले तिथं म्हणलं त्यांनी करायला पाहिजे. ते बघायला सुद्धा इथं आले नाही. हे जनावराला काय कमी आहे, काय जास्त आहे? आता 4 दिवस झाले ते जनावर वैरण नाही, पाणी नाही, काय नाही, हाय अशी जनावर आहेत. किती लाख रुपयाची जनावर आहेत सगळे जनावर 5-5.5 लाखाचे आहेत. आता काय परिस्थिती आहे सध्या, शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे? एक जनावर जर पाळायचं म्हणलं तर रोज 500 रुपये पुरत नाही, अशी परिस्थिती. पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत, दुधाचे दर कमी आहेत. सगळ्या गोष्टी असताना काय परिस्थितीला शेतकरी सामना करतो सध्या?
आता सध्या म्हणजे शेतीसाठी बैल आणले ते डिझेल वाढले, ट्रॅक्टरनं शेती करणं परवडत नाही, म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने 2-3 बैल अशी खरेदी करून आणली होती. बैलापासून मशागत करण्यासाठी बैल सगळे खरेदी केलेली. मग हे सगळं कशामुळे होतंय? गोवंश हत्याबंदी कायद्याच्या आडून होते सगळ्या गोष्टी. ही काय बजरंग दलवाली अशी काय शेतकऱ्यावर अन्याय करते ते, त्यांना वाटतं हे असं कसायला चालले ते किंवा इकडे चालले ते असं त्यांना म्हणजे वाटतंय, पण तसं काय नाही. ही खरोखर शेतकऱ्यांची जनावर आहे. आता भाकड गाईच्या बाबतीत एक आपण नेहमी बघतो, ही गाय तुमची जी जनावर अडवली की त्यामुळेच अडवली की गोवंश हत्याबंदी जो कायदा आहे की त्यांना वाटते की ही कापायला नेते, तर गोवंश जी आहे म्हणजे गाई असेल बैल असेल ह्या गोष्टी कापायची नाही, त्या आपल्या इथं त्याला बंदी आहे. पण शेतकऱ्यांना काय अडचण येते ह्या कायद्यामुळं? तुमच्यातली जी भाकड जनावर असतात किंवा आता आपण बघतो की जर्शीला जर एखादं खोंड जर झालं तर ती लोक रस्त्यावरती सोडून देतात, अशी परिस्थिती आली. तर कसं शेतकरी या गोष्टीचं परिस्थिती आहे? शेतकऱ्यांच्या घरी कुटुंब छोटस असतं, त्यांना जगणं पुरेसे असतं. मग आता हे भाकड जे जनावर आहे मग ती त्याच्यापासून त्यांचं दुग्ध व्यवसाय हे असतंय, मग त्याच्यापासून त्यांना मिळत नसतंय. त्यामुळे ते काय तर हे करून सोडून देते ते किंवा गोशाळा सोडून देऊन दुसरं चांगलं जनावर आणण्यासाठी ते हे करते. काय आता सरकारनं काय या सगळ्या परिस्थितीवर काय निर्णय घेतला? बैल खरेदीसाठी सरकारने आता 50,000 रुपये अनुदान ठरवलंय शेतकऱ्यासाठी. त्यातून सुद्धा हे गोवंशवाली हे असे मिळालं का अनुदान तुम्हाला? नाही आज आणखीन मिळालं नाही, बरं चालू चालू झालं. झालंय असं ऐका. हा आता तुम्ही त्याचं ही केलं का, प्रक्रिया केली का, अजून करायचे? करायची आहे. तर काय सरकारला याबद्दल काय सांगाल? या कायद्याचा जी त्रास होतो शेतकऱ्यांना याबद्दल काय सांगाल? आणि जी तथाकथित गोरक्षक आहेत, जी खरोखर गोशाळेमध्ये गायची सेवा करतात, व्यवस्थित सांभाळताय, त्यांचा विषय नाही, पण जे अशा पद्धतीने अडवणूक करताय त्यांच्याबद्दल सरकारनं काय निर्णय घ्यावा? सरकारने असा निर्णय घ्यावा की खरंच जनावर कसाचे आहेत का शेतकरी आहेत ही चौकशी करून त्याच्यावर निर्णय घ्यावा. चांगली वाईट ही त्यांनी बघायला पाहिजे. चांगली वाईट बघावा आणि हा परत आणि घरी जाऊन त्यांची चौकशी करावा. ह्यांच्याकडे चारा उपलब्ध आहे का, ह्यांच्याकडे शेती आहे का, ह्यांची ती जनावरांची अवजार आहेत ती का, ही त्यांनी बघावा आणि परत त्यांनी हे करावं. एखादा निस्ता सांभाळायला नेत असेल तर सांभाळा असं एखादं सांभाळायचं हे करत असत, त्याची सांभाळण्याची ही क्षमता आहे का ही बघणं गरजेचं आहे त्यांचं, आणि परत ह्यांनी गुन्हा दाखल करावा ही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर शेतकऱ्याची क्षमता कशी ठरवणार? कसं आहे, कडब्याच्या ह्याच्यावर देखील शेतकरी तिखट भाकरी खाऊन देखील जनावर सांभाळतात, मग तुम्ही कशी क्षमता ठरवणार? मग त्याच्यासाठी ह्यांनी चौकशी करावं, शेतकरी आहे काही कसाही आहे ह्याची चौकशी पूर्ण करावा आणि परत त्यांनी कारवाई करावा. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.